बीडच्या वादग्रस्त पार्श्वभूमीवर चाटेची आलेली कबुली केवळ कराड यालाच अडचणीत आणेल असं नाही। तपास यंत्रणेनं खंडणीचा तपास जर खरोखरच कठोरपणे केला आणि चाटेच्या कबुलीचा माग काढायचं तपास यंत्रणांनी ठरवलं तर जे होईल ते बीडचं राजकारण ढवळून निघणार असेल। कारण चाटेच्या कबुलीनं केवळ कराड नाही तर इतर अनेक जण अडचणीत येऊ शकतात। तपास यंत्रणा चाटे याच्या कबुलीच्या आधारे खंडणीचा माग काढतील। वाल्मिक खंडणी कुणासाठी मागत होता हा आता तपास यंत्रणेच्यासाठी महत्त्वाचा भाग असेल। खंडणीचा पैसा कुठे आणि कुणासाठी वापरला जायचा हे सुद्धा तपासलं जाईल। वाल्मिक वसूल करत असलेल्या खंडणीचा पैसा ही बेहिशोबी मालमत्ता समजली जाईल। खंडणीच्या पैशातून खरेदी झालेली संपत्ती जप्त होईल। पैशाची अफरातफर करणं, बेहिशोबी मालमत्ता जमवणं अशा प्रकारचे गुन्हे सुद्धा या प्रकरणामध्ये दाखल होतील। वाल्मिकचे साथीदार आणि त्याचा सूत्रधार सापडल्याच्या नंतर प्रकरण आणखी गंभीर बनेल। खंडणी वसुलीचं प्रकरण हे संघटित गुन्हेगारी स्वरूपात मोजलं जाऊ शकतं। संघटित टोळीच्या गुन्हेगारांवर मकोका लागू शकतो। संघटित टोळीच्या गुन्हेगाराला किमान 3 वर्ष शिक्षा होऊ शकते किंवा जन्मठेप सुद्धा होऊ शकते। वाल्मिकला खंडणी वसुलीच्या साठी ज्यांनी सांगितलं ते त्याचे सूत्रधार सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात। मी अद्यापर्यंत वाल्मिक कराड यांचं नाव घेतलेलं नाही। ज्यांनी घेतलेले त्यांना बोला, मी अद्यापर्यंत घेतलेलं नाही। मी फक्त हे विष्णू चाटे आणि इतर 6 आरोपींचा आका कोण आहे एवढं शोधून काढावा। ज्यावेळेस आका सिद्ध होईल आणि त्याच्यानंतरच मी त्यांचं नाव मी दादांच्या कानावर मी घालण्यापेक्षा मला वाटतं अगोदरच त्यांच्या कानावर सगळं आहे, त्याच्यामुळे तेही या बाबतीमध्ये सिरियस असल्याचं मला दिसलं।